या दरम्यान सुरेख चेंडू ऑफसाइड द ऑफ स्टंप, डॉट डिलिव्हरी ते पाहायला मिळते. 2 चेंडू 1 धाव, धावफलकाची लागलेली आहे. इथे मात्र टॅप करायचा प्रयत्न होता, टॉपेज लागली, चेंडू मात्र जातोय घोषित क्षेत्रामध्ये. 1 धाव इकडे मिळते. स्कोर मात्र झाला तो 3 चेंडू 2 धावा. इथे मात्र थोडीशी दिशाहीन गोलंदाजी, व्हाईट बॉलचा तो इशारा, अतिरिक्त धाव. इथे मात्र सुंदर असा टॅप शॉट आणि चांगलं क्षेत्ररक्षण, अतिशय उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण आपलं झालंय ते राहुल याच्या माध्यमातून. आणि राहुल आणि सिद्धेश एक रिले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि चेंडू अतिशय सुरेखरित्या बॉलरकडे पोहोचलाय. 1 धाव नक्कीच इथे मिळते. 3 धाव आपल्या संघासाठी वाचवलेले आहेत. 4 चेंडू झालेले आहेत, 4 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. आणि आपल्यासोबत स्कोरिंग सर्व उत्तम अशा भूमिकेमध्ये कालच्या दिवसाच्या आपण बघतो ते वैभव हे आपल्याला ऑनलाईन स्कोरिंग करताना, तर माफ करा वेदांत ऑनलाईन स्कोरिंग करताना आणि प्रवीण मॅन्युअल स्कोरिंग करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचे की मनपूर्वक आभार. आणि मी कॉमेंटेटर निवेद निमकर आपल्याशी जोडलं गेलो आहे. लाईव्हच्या माध्यमातून प्रेक्षकांची सुद्धा इथे आपल्याला गर्दी आपल्याला पाहायला मिळते. युट्यूबच्या माध्यमातून सुद्धा अंडर बॉक्स क्रिकेटच्या माध्यमातून आपण हे सामने लाईव्ह पाहत आहेत. या दरम्यान सुरेख चेंडू टप्पा पडला, ती थोडासा आतमध्ये आला आणि फलंदाजी ते मात्र तिप्पाचित झालंय. विकेटचं झालंय पतन. पहिला धक्का लागतोय तो जय भारत संघाला. आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय तो बंड्या. इथे मात्र ड्राईव्ह केलाय, दिशा दिली फक्त चेंडूला, काही करायची मेहनत करायची गरज नव्हती. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 5 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. तर 5 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. गोलंदाजी माग उतरते गोलंदाज तृणाल, एक अतिशय उत्कृष्ट असे गोलंदाज. तर जास्त वेळ घ्यायचा नाहीये. समोर येते कपिल. या दरम्यान फॉलो थ्रू मारण्याचा प्रयत्न, उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण तिकडे आपल्याला पाहायला मिळते. ते विशालच्या माध्यमातून आपल्या संघासाठी एक महत्वाची धाव मात्र इथे रोखलेली आहे. या दरम्यान सुरेख चेंडू जागा बनवली आणि मात्र चेंडूला घेऊन काढला. हेलिकॉप्टर शॉट खेळायचा प्रयत्न इथे झालाय. लेग साइडला 1 धाव इकडे मिळते. स्कोर जाऊन पोहोचतो तो 6 या धावसंख्येवरती. 2 चेंडू झाले या षटकात, अजून 4 चेंडू शेष. पुन्हा एकदा तेच त्याला चेंडू, परफेक्ट यॉक ज्याला आपण म्हणतो त्या प्रकारचा चेंडू इथे टाकलेला गेलाय. इथे मात्र पुढे ससावून खेळायचा प्रयत्न आहे. धावा मात्र मिळतात. ते 2 धावा घोषित होत आहेत. पुढे सरसावला होता, हेलिकॉप्टरचा प्रयत्न केला होता आणि 2 धावा नक्कीच इकडे मिळत आहेत. स्कोर मात्र पुढे सरसावतोय, जाऊन पोहोचतोय तो 8 या धावसंख्येवरती. 8 धावा, 4 चेंडू 8 धावा. चार चेंडू 8 धावा धावफलकाची लागलेले आहेत. या दरम्यान पुन्हा एकदा तेच चेंडू आणि सुरेख असं क्षेत्ररक्षण
एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे ते राहुल याच्यासाठी. आपल्या संघासाठी महत्वपूर्ण धावा तिथे मात्र रोखतो आणि बॉक्स क्रिकेटमध्ये ही चप्पळाई ही फासणं फार महत्वाचं आहे. कारण की बॉक्स आपण इथे पाहतो जागा जास्त नाहीये. किंवा आपण ओव्हरआर्म क्रिकेटला धावायला जास्त असते परंतु अंडरआर्म बॉक्स क्रिकेटला जागा मात्र कमी असते. त्या बॉक्समध्ये आपल्याला पूर्ण आपला खेळ इथे मात्र खेळायचा असतो. 5 चेंडू 9 धावा शेवटचा चेंडू या षटकातला. पुढे ससा ड्राईव्ह केलाय. आता मात्र पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण बॅकअप इथे मात्र चांगलं मिळालं होतं ते सुशांत सिद्धेशच्या माध्यमातून. पहिले 2 षटकांचा खेळ समाप्त झाले. धावफलकाची धावा लागल्या त्या मात्र 10 धावा धावफलकाची लागल्या. बघू तिसरं षटक कोण घेऊन येते. अभिजित पवार मित्र परिवार आयोजित भव्य दिव्य असं बॉक्स क्रिकेटचे सामने आपल्याला पाहायला मिळतात ते या स्पर्धेच्या माध्यमातून. 3 दिवस चालणारा हा स्पर्धा आहे. आजचा हा दुसरा दिवस. कळवा कारेगाव आणि विटावा या विभागातील पुरुषांच्या गटातला हा सामना सुरू आहे तो पारसिक नगरच्या या श्रीजी रेसिडेन्सी यांच्या मैदानामध्ये. आणि आज 10 धावा तन्मय येतोय गोलंदाजी मार्कवरती. एक आगीवेगळी शैली परंतु थोडीशी नकारात्मक सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. व्हाईट बॉलचा ते इशारा. स्कोर पुढे सरसावतोय. 11 धावा धावफलकावरती लागलेले आहेत. पुन्हा एकदा त्याच दिशेला बॅक टू बॅक व्हाईट बॉल. 2 अतिरिक्त धावा 12 धावा धावफलकावरती येत आहेत. इथे मात्र सुंदर चेंडू डॉट डिलिव्हरी पाहायला मिळते. कंपॅक इथे मात्र चांगले ठेवले. ऑफसाईड तो ऑफ स्टंप टाकला होता. 2 चेंडू पाहायला पळून टाकायचे होते. आता मात्र ऑफसाईडच्या बाहेर चेंडू हरवलेत. पण आता मात्र पुन्हा एकदा डाऊन द लेग साइड व्हाईट बॉलचा तो इशारा. 13 धावा धावफलकावरती लागलेले आहेत. या दरम्यान सुरेख असा चेंडू. आता मात्र चेंडू थोडासा आतमध्ये राहिला. ऑन साइडला जागा बनवून खेळायचा प्रयत्न होता तो देखील अयशस्वी तिथे ठरतोय. या दरम्यान टॅप शॉट. आता मात्र कोणतीही चान्स नाहीये तो सिद्धेशसाठी. 2 धावा घोषित इथे मिळत आहेत. 2 धाव्याने धावफलक मात्र पुढे सरसावत जाऊन पोहोचते ते 15 या धावसंख्येची. 15 धावा धावफलकावरती लागलेले आहेत. 30रं षटक प्रगतीपथावरती आहे. आपण जर पाहिलं त्या षटकातील अजूनही 3 चेंडू शेष आहेत. इथे मात्र सुरेख चेंडू वेट केला. चेंडूला येण्याचा हलक्या हाताने फक्त दिशा दिली ऑफसाईडला. 1 धाव नक्कीच इकडे मिळते. स्कोर पुढे सरसवते. 16 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. या दरम्यान सुरेख चेंडू अपील केला ते पंचांकडे. पंच मात्र अपील फेटाळत आहेत. स्कोरचा विचार केला तर स्थिर आहे तो 16 या धावसंख्येवरती. शेवटचा चेंडू या षटकातला. पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न होता. विषयांच्या बाजूने चेंडू मात्र जातोय. 2 धावा घोषित इथे मिळत आहेत. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावफलकावरती धावा लागतात त्या मात्र 18 धावा धावफलकावरती लागलेले आहेत. तीन षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. 18 धावा धावफलकावरती लागलेले आहेत. अभिजित पवार मित्र परिवार आयोजित भव्य दिव्य असे बॉक्स क्रिकेटचे सामने. कालचा हा प्रोफेशनल गटानंतर आजच्या दिवसामध्ये इथे मात्र व्हाईट बॉलचा इशारा. आजच्या दिवसामध्ये आपण कळवा खारेगाव विटावा यातील पुरुष गटांचे सामने आपण पाहतोय. पुन्हा एकदा लेग स्पिन पद्धतीने चेंडू ठेवते. ऑफ वाईड यॉर्क आपण पाहिलं तर वाईड लाईनला चेंडू टाकला असता नक्कीच व्हाईट बॉल इथे घोषित केला जाईल. अर्जुन येतात गोलंदाजी मार्कवरती. टप्पा थोडासा इथे मात्र त्यांना चेंज करावी लागेल.
नक्कीच यावेळी अतिशय सुरेख चेंडू, परंतु व्हाईट बॉलचा ते इशारा पंचांचा. नक्की आता पाहायला गेलं थोडासा टप्पा तिकडे थोडासा सापडला गेला आहे. धावफलकाचा विचार केला तर धावफलकावरती धावा लागल्या त्या मात्र 21 धावा, 3 वाईड या षटकामध्ये इथपर्यंत आलेले आहेत. पुन्हा एकदा चौथा वाईट, अतिरिक्त धावांवरती रोख लावावी लागली या स्पर्धेचा आपण विचार केला. या दरम्यान फुलटॉस चेंडू, टॅप शॉट आणि आता मात्र सिद्धेश काही करू शकत नाहीये. 4 धावा इकडे मिळत आहेत आणि या एका चेंडूमध्ये आतापर्यंत 8 धावा आलेल्या आहेत. स्कोर मात्र जाऊन पोहोचलाय तो 26 या धावसंख्येवरती. 26 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. चौथं षटक प्रगतीपथावरती. गोलंदाजी मार्कवरती आहे ते गोलंदाज अर्जुन. अर्जुन गोलंदाजी मागवती पुन्हा एकदा सज्ज. या दरम्यान ते मात्र सुरेख फटका जागा बनवून खेळायचा प्रयत्न होता, यशस्वी ठरतोय. कपिलच्या बॅटिंगमधून सुंदर अशी फटकेबाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा नक्की तिकडे मिळत आहेत. स्कोर मात्र जाऊन पोहोचतो 28 या धावसंख्येवरती. वैयक्तिक 13 धावांवरती खेळतात ते कपिल. या दरम्यान सुरेख चेंडू, टप्पा अतिशय सुरेख इथे सापडला होता. क्लोज कॉल होता, मात्र पंच आपले अतिशय उत्कृष्ट दर्जाचे पंच आपल्याला लाभले ते रोहन याच्या माध्यमातून. पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न होता. बॅटची बॉटम गेज घेऊन कार्पेटच्या सहाय्याने चेंडू मात्र जातो तो घोषित क्षेत्रामध्ये. 1 धाव इकडे मिळते. स्कोर जाऊन पोहोचतोय तो 29 धावा. या स्पर्धेचा उच्चांक धावसंख्या आहे ती 34 धावांची आणि त्यानंतर महिला संघाने 29 धावा इथे गेली. या दरम्यान पुन्हा एकदा सुरेख चेंडू, कोलोपद्ध चेंडू टाकला होता. शेवटचा चेंडू आता मात्र षटकातला. 29 धावा धावफलकावरती आहे. येथे मात्र फॉलोथ्रू मारण्याचा प्रयत्न आणि डॉट डिलिव्हरी. विकेट अनुचितपणे फलंदाज होते बाद. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा लागल्या त्या मात्र 29 धावा. 24 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता असेल. बघूया काय घडते काय बिघडते थोड्याच वेळात. कुठेही जाऊ नका, तुम्ही पाहत राहा अभिजित पवार मित्र परिवार आयोजित भव्य दिव्य असं बॉक्स क्रिकेटचे सामने पारसिकनगरच्या मैदानातील UBC म्हणजेच अंडरम बॉक्स क्रिकेट यांच्या YouTube चॅनलमधून. आपण थोड्याच वेळ आपल्याशी पुन्हा एकदा जोडलं जाऊ.
यानंतरचा होणारा सामना, या सामन्यातील विजयी संघ आणि आकाश स्मृती चषक. आणि या दरम्यान इथे मात्र आगमन झाले ते ड्रीम नेटचे मालक प्रज्वल केणी आणि त्यासोबतच सुकेश गौरी यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. अभिजित पवार मित्र परिवार आयोजित अभिजित पवार चषक 2024 मध्ये. व या सामन्याकडे सलामीची जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते ती राहुल आणि अर्जुन. पहिला चेंडू टॅप शॉट इथे खेळण्यात आलेला आहे आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण. एक धाव नक्कीच इकडे मिळते. एकेरी धावेने धावांचा श्री गणेश होतोय. गोलंदाजी मार्कवरती ते गोलंदाज आदित्य आलेत गोलंदाजी मार्कवरती. 30 धावांचा पाठलाग करते. 23 चेंडू 29 धावांची आवश्यकता आहे. पाहिला गेलं तर सोप्पा आहे, पण तो बॉक्स क्रिकेट आहे. यामध्ये 30 धावा सुद्धा एक नाव आतापर्यंत चेस झाले नाहीयेत. या दरम्यान टॅप शॉट इथे मात्र चेंडू जातोय घोषित क्षेत्रामध्ये. एक धाव नक्कीच इकडे मिळते. स्कोर पुन्हा एकदा पुढे सरसावतोय. जाऊन पोहोचतोय 2 या धावसंख्येवरती. 2 धाव आतापर्यंत धावफलकाची लागली आणि प्रेक्षकांची गर्दी आपल्याला इथे पाहायला मिळते. जे एंट्रीला उभे आहेत प्रेक्षक त्यांना विनंती आहे स्टँड्स मध्ये आपण बसून घ्यायचंय. आपल्यासाठी स्टँडची सोय सुद्धा इथे आपण केली गेलेली आहे. या दरम्यान सुरेख चेंडू इथे मात्र ऑन साइड लेग साइडला टॅप केलाय आणि एक धाव नक्कीच इथे घोषित मिळते. स्कोर मात्र पुढे सरसावतोय. जाऊन पोहोचतोय तो 3 या धावसंख्येवरती. पहिलं षटक प्रगती पथावरती. अजूनही 3 चेंडू शेष आहे. इथे मात्र टॅप शॉट ऑफ साइडला खेळत घेतलाय आणि नक्कीच धावा मिळतात ते एक धाव घोषित. स्कोर मात्र हलतट ठेवतात दोन्ही संघ. 4 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागलेले आहेत. या दरम्यान सुरेख चेंडू डॉट डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच खूप वेळानंतर 4-1 डॉट डिलिव्हरी इथे आपल्याला पाहायला मिळते. स्कोरचा आपण विचार केला तर 4 धावांवरती स्थिर आहे शेवटचा चेंडू या षटकातला. फर्स्ट चेक लास्ट चेक. इथे मात्र सुंदर असं टॅप शॉट. चांगला असं क्षेत्ररक्षण परंतु खराब ते जाऊन देते. चेंडू काहीसा पकडू शकला नाही. 2 धावा घोषित होत आहे. षटक होते समाप्त. 6 धावा धावफलकाची लागली आहेत. आता मात्र समीकरण आले ते 18 चेंडू आणि 24 धावा. 18 चेंडू 24 धावा. डीजे साऊंड आणि हे मंडप आपल्याला पाहायला मिळते. हे जे आपले जय भारत पाटील आणि उत्तम पाटील यांच्या माध्यमातून हे आपलं मंडप डेकोरेटर्स पाहायला मिळते. खारेगावतले हे तिचे उत्कृष्ट असे दर्जेदार डेकोरेटर्स. व या मॅच कडे दुसऱ्या घेत होते गोलंदाज आर्यन. थोडीशी नकारात्मक सुरुवात. व्हाईट बॉलची येते. 7 धावा धावफलकावरती लागलेले आहेत. आता मात्र फिरकी घेतली गोलंदाजाने. फलंदाजी ते मात्र होते बाद. काहीसा कळला नाही चेंडू आणि विकेटचा होते प्रथम. पहिला धक्का लागतोय तो गणेश ग्रुप या संघाला. राहुल इथे मात्र बाद झालेला आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये आला तो विशाल.
पुढे कॉल नोंद. स्कोर झाला तो 7 धावा. SP 1919 वर्सेस मायटी स्पोर्ट्स क्लब. आपण आला असाल तर आपली नोंद इथे त्वरित आपण इथे करून घ्यायची. या दरम्यान पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन बॅक टू बॅक विकेट. नक्कीच आर्यनने सुरुवात मात्र खराब केली, त्यानंतर चांगला असा कमबॅक त्याच्या माध्यमातून इथे करण्यात येत आहे. स्कोरचा आपण विचार केला तर स्कोर मात्र 7 धावांवरती स्थिर आहे. हॅट्रिक वरती आलेला आहे आणि या स्पर्धेची पहिली हॅट्रिक हे एका महिलांच्या नावावरती आहे. दुपारच्या सामन्यामध्ये महिलांची ही स्पर्धा इथे झाली होती दुपारच्या संध्याकाळच्या 17 मध्ये. तर पहिली हॅट्रिक हे मेघना यांच्या नावावरती आहे का दुसरी हॅट्रिक या स्पर्धेची आर्यन घेतोय का? नक्कीच महिलांना सुद्धा समान अशी संधी आपले आयोजक अभिजित पवार यांच्या माध्यमातून इथे दिले गेले. हॅट्रिक चेंडू आहे, सामना करतो तृणाल. इथे मात्र रिव्हर्स घ्यायचा प्रयत्न होता, कॅच इथे मात्र ड्रॉप झालेली आहे. एक धाव नक्कीच इकडे मिळते. पाय लागून चेंडू उडाला. चांगला असा रिफ्लेक्स प्रयत्न केला होता तो कपिल यांनी, मात्र सुरेख असा आर्यनचा चेंडू आल्या आल्या रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. एक धाव घोषित. 8 धावा धावफलकातील लागलेल्या आहेत. 3 बॉल. या दरम्यान सुरेख चेंडू आर्यन यांचा डॉट डिलिव्हरी पुन्हा एकदा पाहायला मिळते. 4 चेंडू झाले आहेत, अजूनही 2 चेंडू शेष आहेत. 8 धावा धावफलकातील लागलेले आहेत. इथे मात्र सुंदर असा चेंडू फटका खेळलाय. फ्रंट फुटवर गेला आणि स्वीप केलंय चेंडूला. एक धाव नक्कीच दोषी तिथे मिळते. स्कोर मात्र पुढे सरसावते. 9 धावा धावफलकातील लागलेल्या आहेत. आता मात्र 13 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता आहे. 13 चेंडू 21 धावा. आर्यन या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन पुढे सरसावलाय आणि इथे मात्र बॉक्स आउट झालाय. बॅटची टॉप एज घेतली आणि चेंडू मात्र गेलाय बॉक्स आउट. आता मात्र समीकरण आले ते 12 चेंडू आणि 21 धावा. आकाश स्मृती संघ तयार राहायचं. यानंतर त्वरित आपला सामना होणार आहे आणि SP 1919 वर्सेस मायटी स्पोर्ट्स क्लब. आपण जर का इथे आला असाल तर आपल्या आल्याची नोंद त्वरित इथे करायची आणि आपले जर्सीज घेऊन जायचे. मायटी स्पोर्ट्स क्लब आपण आपली येऊन जर्सी घेऊन जायचे. जर्सी घ्यायला यायचे. गोलंदाजी मागवरती. आता मात्र कपिल येतोय गोलंदाजीसाठी. पहिला चेंडू ते मात्र कार्पेटच्या सहाय्याने खेळून गेलाय. धावा मात्र मिळतात त्या 2 धावा. प्रयत्न चांगला होता, डायव्हिंग एफर्ट केला होता, मात्र यश काहीच मिळत नाहीये. दोन धावा इकडे मिळतात. स्कोर मात्र पुढे सरसावतो, जाऊन पोहोचतो 11 या धावसंख्येवरती. आता मात्र 11 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता आहे. या दरम्यान सुंदर असा चेंडू होता, पण व्हाईट बॉलचा येतो पंचांचा इशारा. लेग स्टंप पकडून गोलंदाजी करताना गोलंदाज पुन्हा एकदा डाऊन द लेग साइड. व्हाईट बॉलचा आला इशारा. अतिरिक्त धाव. स्कोर मात्र पुढे सरसावतोय, जाऊन पोहोचतोय तो 13. आता मात्र 11 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. आर्यन यांनी सुंदर असं षटक टाकलं होतं, त्यानंतर एक मोठ्या षटकाची आवश्यकता आहे. ते गणेश ग्रुप या संघाला काय हे ते षटक येतंय का? या दरम्यान तिसरा वाईट इथे पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. अतिरिक्त धावांचा पाऊस इथे पाहायचं होताना पाहायला मिळतोय.
आपण जर का पाहिलं होतं तर या आधी शेवटचं षटक घेताना अर्जुन यांनी मात्र 4 लगातार वाईट लागवले होते. आता मात्र त्यातील 3 वाईट त्या कपिल यांनी ते दिलेले आहेत. स्कोरचा विचार केला तर जाऊन पोहोचतो तर 14 या धावसंख्या होती. अजूनही 11 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र टॅप शॉट इथे खेळलाय. क्षेत्ररक्षक तिकडे तैनात आहे. एक धाव मात्र रोखू शकले नाहीयेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. स्कोर पुढे सरसावतोय, जाऊन पोहोचतोय तो 15. अर्धा पल्ला आपण पाठलाग केलेला आहे. अजूनही अर्धा पल्ला अजून बाकी आहे. अजूनही 15 धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडू 15 धावा. मॅच अजूनही ऑन आहे. सचिन आणि इथे मात्र हलक्या हाताने फक्त चेंडूला खेळून काढला. एक धाव नक्कीच इकडे मिळते. स्कोर पुढे सरसावतो, जाऊन पोहोचतो 16 या धावसंख्येवरती. 9 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे. 3 चेंडू झालेले आहेत. 16 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. पहिलं षटक, तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. 4 षटकांचे हे सामने. या दरम्यान सुंदर असा टॅप शॉट इथे खेळलेला आहे आणि चेंडूला मात्र पाठवला तो घोषित क्षेत्रामध्ये. एक धाव नक्कीच तिकडे घोषित इथे मिळते. 4 चेंडू झालेले, 17 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. आठ चेंडू 13 धावांची आवश्यकता. कपिल शेवटचं षटक, तिसरं षटक घेऊन येत आहेत. अजून 2 चेंडू शेष. या दरम्यान सुरेख असा टॅप शॉट. बघा धावा किती मिळत आहेत. एक धाव घोषित इथे मिळते. समीकरणात मात्र येऊन पोहोचले. 7 चेंडू 12 धावा. 7 चेंडू 12 धावा. 30 धावांचा पाठलाग करताना गणेश ग्रुप हा संघ समोर येतो. जय भारत हा संघ. फर्स्ट चेक, लास्ट चेक. विचार केला की फलंदाज पुढे आलाय, सरसावतोय. इथे मात्र डाऊन द लेग साइड व्हाईट बॉलचा ते इशारा. पुढे सरसावला होता मात्र लगेच चपाई त्याने आतमध्ये आला. व्हाईट बॉलचा ते इशारा. समीकरण बदलते. 7 चेंडू 11 धावा. कपिल गोलंदाजी माग होती. सुंदर अशी फलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. आता मात्र गोलंदाजीवरती दिसत आहे. शेवटचा चेंडू आहे बघा कोणासाठी. हा महत्वाचा चेंडू आहे. कोणासाठी गोड साजरा ठरतो. या पुन्हा एकदा पुढे सरसाव येत. नो बॉल चाल्या पंचांचा इशारा. समीकरण बदलते आहे. 7 चेंडू 10 धावा. या षटकाचा आपण विचार केला तर आतापर्यंत 11 धावा या षटकामध्ये आलेल्या आहेत. शेवटचा चेंडू आहे या षटकातला. 4 वाईड आणि 1 नो असे 5 अतिरिक्त धावा या षटकामध्ये आपण पाहतोय. इथे मात्र क्लीन बोल्ड पुढे सरसावला होता. सहज यशांना उधळलंय. आता मात्र समीकरण आले ते 6 चेंडू आणि 6 चेंडू 10 धावा. 20 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 11 धावा या षटकामध्ये आलेल्या आहेत. 6 चेंडू 10 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 10 धावा. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय तो विकी. स्ट्राईक वरती मात्र असेल तो अर्जुन. बघा अर्जुनने शेवटचं षटक हाताळलं होतं. आता मात्र फलंदाजीसाठी सुद्धा शेवटचं षटक खेळतोय. 6 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज नीरज. या दरम्यान सुरेख चेंडू. बॅटची कडा घेतली मात्र टप्पा बॉक्सच्या आतमध्ये पडल्यामुळे 1 धाव नक्कीच इकडे मिळते. 5 चेंडू 10 धावा.
माफ करा 9 धावा, 5 चेंडू 9 धावा. पुढे सरसाव घ्यायचा प्रयत्न होता, इथे मात्र फॉलो थ्रू मारण्यात थोडंसं यश मिळालं नाही. एक धाव नक्कीच इकडे मिळते. आणि सर्व खेळाडूंना एक सूचना आहे, ब्लॅक ट्रॅक आणि शूज हे कंपल्सरी असतील, अन्यथा 2 धावांची पेनल्टी प्रत्येक खेळाडू मागे लागण्यात येईल. समीकरणामध्ये जर का पाहिलं तर 4 चेंडू 8 धावा, एक चौकार येणं अपेक्षित असेल ते गणेश ग्रुप या संघाला. मात्र एकेरी दुहेरी धावा वरती गेले तरी हरकत नाही, पण चौकार आणि अतिरिक्त धावांवरती थोडंसं कंट्रोल ठेवावं लागेल ते जय भारत या संघाला. तर थोडंसं स्पीड अप करायचंय. पुढे सरसावलाय, इथे मात्र कालपेक्षाने खेळलाय. नक्कीच एक धाव इकडे मिळते, चांगलं असं क्षेत्ररक्षण तिकडे पाहायला मिळते. समीकरण मात्र येऊन पोहोचते. आता मात्र 3 चेंडू 7 धावा. या मैदानात आपण विचार जर का केला तर चेस करणं हे थोडंसं मुश्किल असं वाटतं. जर का तुम्ही 24 धावांच्या वरती धावा इथे मात्र केल्या असतील तर 25 ते 26 धावा हा पार स्कोर या मैदानावरती पाहिला जातो. कालच्या दिवसामध्ये 34 धावा जरी चेस केल्या तो साई मार्लेश्वर या संघाने आणि फायनलमध्ये सेमीफायनलमध्ये धडक मारली. पुढे सरसावून एक धाव इकडे नो बॉल चालला. पंचांचा इशारा, पंचांचा निर्णय अंतिम असेल. कोणतेही वाद घालायचा नाहीये. पंचांवरती DRS नाहीये, रिव्ह्यू नाहीये, रिव्ह्यू नाहीये. पंचांचा निर्णय अंतिम असेल. DRS ची सुविधा इथे नाहीये. समीकरण आता मात्र येऊन पोहोचले. 3 चेंडू 5 धावा. आता काय हे नो प्लस वन असे 2 धावा इकडे मिळत आहेत. अर्जुन स्ट्रायकिंग एंडला आहे. तीन चेंडू 5 धावांची आवश्यकता आहे. चला थोडंसं वेळ कमी घ्यायचा आहे. अंपायर आपल्या अतिशय उत्कृष्ट असे दर्जाचे अंपायर आपल्याला स्पर्धेसाठी सादर केले. अमर आणि रोहन यांची ही जोडी. 3 चेंडू 5 धावा. पुढे सरसावलाय आणि इथे मात्र दिशाहीन गोलंदाजी, व्हाईट बॉल, अतिरिक्त धाव. समीकरण मात्र बदलत आहे. 3 चेंडू 4 धावा. नक्कीच नीरज यांच्यावरती थोडंसं प्रेशर, वेळ घेतला पाहिजे. नक्कीच अर्जुन यांना मात्र कानमंत्र दिलं जाते. पुन्हा एकदा नो बॉलचा इथे व्हाईट बॉल इथे आलेला आहे. स्कोर मात्र बदलतोय. 3 चेंडू 3 धावा. इथे मात्र पुन्हा एकदा व्हाईट चेंडू सामन्यामध्ये रंगत आहे. आता मात्र 3 चेंडू 2 धावांवरती येऊन पोहोचला हा सामना. आपण जर का समीकरणाचा पहिले विचार केला तर 3 चेंडू मध्ये 7 धावा हव्या होत्या. आता मात्र 3 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आहे. चला आकाशस्मृती संघ यायचा आणि सामन्यातला विजय ते सांगा.
इथे माझा पुन्हा एकदा व्हाईट प्लस 1 आणि 2 धावा इकडे मिळत आहेत. सामना विजयी ठरलाय तो गणेश ग्रुप या संघाने. हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हार्ड लक जय भारत स्पोर्ट्स. मी विनंती करतो दोन्ही कॅप्टन्सला त्वरित इथे यायचे. आकाश स्मृती आणि